ಶ್ರೀ ತರಳಬಾಳು ಜಗದ್ಗುರು ವಿದ್ಯಾಸಂಸ್ಥೆ रजिस्टर शिरगेरे आर.के. कोकाटी प्रौढ़शाले उणकल हुब्बಳ್ಳಿ। सभी पूज्य गुरुवर जी को भक्ति पूर्वक नमन करते हुए बच्चों, आपको भी इस अवधि के लिए मैं स्वागत करता हूँ। बच्चों, मेरा नाम स्वामी एम.आई. मैं इस पाठशाला में पिछले 6 वर्ष से अध्यापक के रूप में काम कर रहा हूँ। तो आज हम 9वीं कक्षा के एक दोहे के बारे में अध्ययन करेंगे। उस वह दोहे है रहीम के दोहे। तो सबसे पहले रहीम की दोहे, ये जो कृति है, इसका आशय के बारे में हम अध्ययन करेंगे। छात्र इन दोहे के द्वारा सज्जनों तथा महान लोगों का स्वभाव समझ सकते हैं। इसी प्रकार छोटे तथा साधारण वस्तुओं का महत्व की जानकारी भी प्राप्त कर सकते हैं। तो देखिए बच्चों, प्रस्तुत जो पाठ है, इस पाठ का आशय से छात्र क्या जानकारी प्राप्त करते हैं, इन्हें इस दोहे से सज्जनों तथा महान लोगों का स्वभाव समझ सकते हैं। सज्जनों ने, सज्जन जो प्रामाणिक व्यक्ति होते हैं, ऐसे प्रामाणिक लोगों या महान लोगों का जो स्वभाव किस तरह होता है, इसका परिचय प्रस्तुत इस दोहे के बारे में हम प्राप्त कर सकते हैं। तो इसी के साथ या इसी प्रकार से छोटे तथा साधारण वस्तुओं का महत्व की जानकारी प्राप्त कर सकते हैं। ಮಕ್ಕಳೇ, ಪ್ರಸ್ತುತ ಒಂದು ದೋಹೆ ಮೂಲಕ ನಾವು ಏನು ಕಲಿಬಹುದು ಅಂದ್ರೆ, ಸಜ್ಜನ್ ಅಂದ್ರೆ ಏನು, ಪ್ರಾಮಾಣಿಕ ಏನು ವ್ಯಕ್ತಿಗಳದರ ಅಂತ ಪ್ರಾಮಾಣಿಕ ವ್ಯಕ್ತಿ ಮತ್ತು ಮಹಾನ್ ಏನು ವ್ಯಕ್ತಿಗಳದರ ಅಂತ ಮಹಾನ್ ವ್ಯಕ್ತಿಗಳು, ಅವ್ರ ವಿಚಾರ, ಅವರ ಸ್ವಭಾವ, ಅವರ ಗುಣಗಳು, ಇವೆಲ್ಲ ಪ್ರಸ್ತುತ ಒಂದು ದೋಹೆ ಮೂಲಕ ನಾವು ತಿಳ್ಕೊಬಹುದು। ಅದೇ ರೀತಿ ಈ ಸಣ್ಣ ಮತ್ತು ಏನು ಸಾಧಾರಣ ಏನು ವಸ್ತು ಇರ್ತದ, ಆ ಸಾಧಾರಣ ವಸ್ತುದ ಮಹತ್ವ ಕೂಡ प्रस्तुत ಒಂದು दोहे ಮೂಲಕ ನಾವು ತಿಳ್ಕೊಬಹುದು ಮಕ್ಕಳೇ। तो कवि परिचय आप देख सकते हैं। रहीम जी का जन्म 17 दिसंबर सन 1556 को लाहौर में हुआ था। उनका पूरा नाम अब्दुल रहीम खान खाना है। उनके पिता का नाम बैरम खाना, माता का नाम सुल्ताना बेगम था। रहीम सतसई, बरवे नाई का भेद, श्रृंगार शोरटा आदि इनकी प्रसिद्ध रचनाएं हैं। इनके काव्य में नीति, भक्ति, प्रेम, श्रृंगार का सुंदर समावेश हुआ है। तो देखिए बच्चों, कवि रहीम जी का जन्म 17 दिसंबर सन 1556 को लाहौर में हुआ था। कवि रहीम ಅವರ ಜನ್ಮ ಅವರು ಡಿಸೆಂಬರ್ 17, 1556 ಇಸ್ವಿಯಲ್ಲಿ ಲಾಹೋರದಲ್ಲಿ ಜನಿಸಿದರು। ಇವರು ಪೂರ್ಣ ಹೆಸರು अब्दुल रहीम खान खाना। इनके पिता और तंदे का नाम बैरम खाना, आमेले माता का नाम सुल्ताना बेगम था। तंदे ಹೆಸರು बैरम खान, ताई ಹೆಸರು सुल्ताना बेगम इತ್ತು। इनके कृतियों की अनेक जो कृतियों की रचना की है, इसके बारे में हमें यहाँ परिचय दिया गया है। उनका श्रेष्ठ कृति है रहीम सतसई, बरवे नाई का भेद, श्रृंगार शोरटा, ಇವರು और ಪ್ರಮುಖವಾದಂಥ ಪ್ರಸಿದ್ಧ ರಚನಾ ಕೃತಿಗಳು। इनके काव्य में, ಅವರ ಕಾವ್ಯದಲ್ಲಿ नीति, भक्ति, प्रेम, श्रृंगार का सुंदर समावेश हुआ है। और ಈ ಶ್ರೇಷ್ಠವಂತ ಏನೋ ಒಂದು ಕಾವ್ಯಗಳು ಏನದವ, ಆ ಕಾವ್ಯದಲ್ಲಿ ನೀತಿ, ಭಕ್ತಿ, ಪ್ರೇಮ ಮತ್ತು ಶೃಂಗಾರ, ಇದರ ಸುಂದರ ಸಮಾವೇಶ ಪ್ರಸ್ತುತ ಈ ಕಾವ್ಯಗಳಲ್ಲಿ रचने आಗಿದೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಹೇಳ್ತದೆ। तो अब हम आगे के भाग देखेंगे। तो इस जो दोहे में जो शब्द का अर्थ है, वह आप भी देखेंगे। तरुवरने वृक्ष पेड़, सरोवर, सरोवरने सरोवर, सरोवर अंದ್ರ नदी ಮಕ್ಕಳೇ। पानने पानी, पानी अंದ್ರ ನೀರು। पर दूसरे लोग, परकाज ಅಂತಂತಾರ, दूसरे लोग ಬೇರೆ ಜನರ ಕಾಲಾಗೆ। काज अंದ್ರ काम काज, कार्य,
ಕಾರ್ಯ ಕೆಲಸ. ಹಿತ್ ಅಂದ್ರೆ ಭಲಾಯಿ ಅಚ್ಚಾಯಿ ಒಳ್ಳೆಯದು. ಸಂಪತ್ತಿ ಅಂದ್ರೆ ಧನ. ಸಂಚಯ ಅಂದ್ರೆ ಸಂಗ್ರಹ ಮಾಡುವುದು. ಸುಜಾನ್ ಅಂದ್ರೆ ಸಜ್ಜನ್ ಅಂದ್ರೆ ಪ್ರಾಮಾಣಿಕ ವ್ಯಕ್ತಿ. ಪ್ರಕೃತಿ ಸ್ವಭಾವ ವ್ಯಕ್ತಿತ್ವದ ಅರ್ಥ. ಕುಸಂಗ ಅಂದ್ರೆ ಬೂರಿ ಸಂಗತ ಅಂದ್ರೆ ಮಕ್ಕಳೇ ಕೆಟ್ಟ ಸಂಗತಿ. ಚಂದನ್ ಅಂದ್ರೆ ಒಂದು ಸುಗಂಧಿತ ವೃಕ್ಷ. ಲಿಪಟ್ನೇನೆ ಸಟೇರೇನ ಅಂದ್ರೆ ಸುತ್ತ ಹರಿಯುವುದು. ಭುಜಂಗ ಸಾಪ ಸರ್ಪ. ಹಾವುಗೆ ಭುಜಂಗ ಅಂತಾರೆ, ಸರ್ಪ ಕೂಡ ನಾವು ಅನ್ಬಹುದು. ಲಘು ಅಂದ್ರೆ ಚೋಟ ಅಂದ್ರೆ ಚಿಕ್ಕದ ಮಕ್ಕಳೇ. ಡಾರಿ ಅಂದ್ರೆ ಡಾಲ್ ಚೋಡ್ನ. ಸುಹಿ ಅಂದ್ರೆ ಸೂಜಿ ಮಕ್ಕಳೇ. ತಲ್ವಾರ್ ಅಂದ್ರೆ ಖಡ್ಗನು ಅಂತೇವು. ಹಿಂದೆ ರಾಜ ಮಹಾರಾಜ ಕೈಯಲ್ಲಿ ತಲವಾರನ್ನು ಇರ್ತಾ ಇತ್ತು. ಬಡಿ ಅಂದ್ರೆ ಪ್ರಶಂಸಾ, ಬಡಾಯಿ, ಪ್ರಶಂಸೆ ಮಾಡುವುದು. ಹೀರ ಅಂದ್ರೆ ವಜ್ರ. ಟಕ ಅಂದ್ರೆ ಮುದ್ರಾ, ಸಿಕ್ಕ ಕೂಡ ನಾವು ಅನ್ಬೋದು. ಮಮ್ ಅಂದ್ರೆ ಮೇರ. मोल अंद्र दाम अंद्र मूल्य। तो आगे हम देखेंगे। सबसे पहला जो दोहे का जो भाग है वो हम देखेंगे। तरुवर फल नहीं खात है, सरवर पिही न पान, कही रहीम पर का जैत, संपत्ति संच ही सुधा। हमने अर्थ देख लिया है। शब्दार्थ, तरुवर फल नहीं खात, जो तरुवर ने जो वृक्ष है वह वृक्ष फल नहीं खाता है। सरोवर पिही न पानी, जो सरोवर है वह पानी नहीं पीता है। तो बच्चों, रहीम जी इस दोहे में कहते हैं जैसे पेड़ अपने फल खुद नहीं खाते हैं, सरोवर अपना पानी खुद नहीं पीते हैं। ಮಕ್ಕಳೇ, ಈ ತರುವರ ಫಲ ನಹಿ ಖಾತ ಸರೋವರ ಪಿಹೀನ ಪಾನ ಅಂದ್ರೆ ಏನಪ್ಪಾ ಅಂದ್ರೆ, ರಹೀಮ್ ಅವರು ದೊಹೆ ಮೂಲಕ ಹೇಳ್ತಾರೆ, ಹೇಗೆ ವೃಕ್ಷ ಅಂದ್ರೆ ಗಿಡ ಹಣ್ಣುವನ್ನು ತಯಾರು ಮಾಡಿ ಸ್ವತಃ ತಾನು ತಿನ್ನುವುದಿಲ್ಲ, ಅದು ಏನು ಮಾಡ್ತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಆ ಬೇರೆಯವರಿಗೆ ತಿನ್ನಕವನ್ನು ಕೊಡುತ್ತೆ. ಅದೇ ರೀತಿ ಸರೋವರ ಅಂದ್ರೆ ಏನ, ನದಿ ಏನದ, ಆ ನದಿ ಕೂಡ ಆ ನೀರು ಸ್ವತಃ ಕುಡಿಯುವುದಿಲ್ಲ, ಅದು ಏನು ಮಾಡ್ತಂದ್ರೆ ಬೇರೆಯವರಿಗೆ ನೀರು ಕುಡಿಸುತ್ತೆ, ಬೇರೆಯವರಿಗೆ ಖುಷಿ ಮಾಡುತ್ತೆ, ಬೇರೆಯವರಿಗೆ ಸಂತೋಷ ಮಾಡುತ್ತೆ. ಒಂದು ಉದಾಹರಣೆ ಕೂಡ ನಮ್ಗೆ ಹೇಳ್ಕೊಡ್ತಾರ. ಕಹಿ ರಹೀಮ ಪರಕಾ ಜಹಿತ ಸಂಪತ್ತಿ ಸಂಚಹಿ ಸುಜಾನ್. ಪರಕಾ ಜಹಿತ ಅಂದ್ರೆ दूसरों के लिए, ಸಂಪತ್ತಿ ಅಂದ್ರೆ ಸಂಪತ್ತಿ, सुजान अंद्र सज्जन लोग, संचय अंद्र संग्रह करना। तो रहीम जी इस उदाहरण के माध्यम से कहते हैं, जो सुजान लोग होते हैं वह संपत्ति संग्रह करते हैं, लेकिन वह संपत्ति खुद के लिए संग्रह नहीं करते हैं, वह संपत्ति दूसरों का कल्याण करने के लिए संग्रह करते हैं। सुजान ಸಜ್ಜನ್ ಪ್ರಾಮಾಣಿಕ ವ್ಯಕ್ತಿಗಳು ಸಂಪತ್ತಿವನ್ನು ಸಂಗ್ರಹ ಮಾಡ್ತಾರ ಮಕ್ಕಳೇ, ಆದರೆ ಸಂಪತ್ತಿ ತಮ್ಮ ಸ್ವಂತ ಕಾಲಾಗಿ ಅದು ಖರ್ಚು ಮಾಡೋದಿಲ್ಲ. ಆ ಸಂಪತ್ತಿ ಯಾರ ಕಾಲಾಗಿ ಅವ್ರು ಖರ್ಚು ಮಾಡ್ತಾರಂದ್ರೆ, ನಮ್ಮಿಂದ ಬೇರೆಯವ್ರ ಕಲ್ಯಾಣ ಆಗಬೇಕು, ನಮ್ಮಿಂದ ಬೇರೆಯವ್ರ ಅನುಕೂಲ ಆಗಬೇಕು, ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಅವರು ಬೇರೆಯವ್ರ ಕಾಲಾಗಿ ಸಂಪತ್ತಿಯನ್ನು ಖರ್ಚು ಮಾಡ್ತಾರೆ. ಅಂದ್ರೆ ಹೇಳೋದು ಉದ್ದೇಶ ಏನಂದ್ರೆ, जो महान जो ऋषि मुनि होते हैं, महान जो स्वामी जी लोग जो होते हैं, अनेक जो महान साहित्यकार जो लोग होते हैं, उनके पास बहुत ऐसे जो ज्ञान की संपत्ति होती है, लेकिन वह जो संपत्ति है वह खुद के लिए नहीं खर्च करते हैं, वह दूसरों को कल्याण करने के लिए, दूसरों को सही रास्ते पर लाने के लिए उन्होंने वह संपत्ति संग्रह करते हैं। ಮಕ್ಕಳೇ, ಸ್ವಾಮೀಜಿಯವರು, ಋಷಿ ಮುನಿಯವರು, ಆಮೇಲೆ ಮಹಾನ್ ಸಾಹಿತ್ಯಕಾರಗಳು, ಅವ್ರ ಬಳಿ ಆ ಜ್ಞಾನ ಸಂಪತ್ತಿ ಇರುತ್ತೆ. ಆ ಜ್ಞಾನ ಸಂಪತ್ತಿ ತಮ್ಮಗೋಸ್ಕರ ಅಷ್ಟೇ ಅವರು ಬಳಕೆ ಮಾಡೋದಿಲ್ಲ, ತಮ್ಮಗೋಸ್ಕರ ಅಷ್ಟೇ ಅವರು ಖರ್ಚು ಮಾಡೋದಿಲ್ಲ. ಆ ಸಂಪತ್ತಿ ಏನು ಮಾಡ್ತಾರಪ್ಪ ಅಂದರೆ ಬೇರೆಯವ್ರಿಗೆ ಹಂಚಿಕೊಡ್ತಾರೆ, ಬೇರೆಯವ್ರಿಗೆ ಹೇಳಿ ಕೊಡ್ತಾರೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ಅವರು ಒಂದು ಆ ವಿಚಾರವನ್ನು ತಿಳ್ಕೊಂಡು ಬೇರೆಯವರು ಒಳ್ಳೆಯ ಕಾರ್ಯ ಕೆಲಸಕ್ಕೆ ಪ್ರವೃತ್ತರಾಗಲಿ,
ಅವರು ಕೂಡ ಒಳ್ಳೆಯ ಒಂದು ದಾರಿ ಹಿಡಲಿ, ನಮ್ಮಿಂದ ಅವ್ರಿಗೆ ಅನುಕೂಲ ಆಗಲಿ ಅಂತ ಅವರು ಬೇರೆ ಕಾಲ ಹೆಂಗೆ ದುಡಿತಾರೋ, ಹೆಂಗೆ ಕಾರ್ಯ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡ್ತಾರೋ, ಹಾಗೆ ಇವತ್ತು ನಾವು ಕೂಡ ಆ ರೀತಿ ಕಾರ್ಯ ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕಾಗಿದೆ ಮಕ್ಕಳೇ ಅಂಥೇಳಿ ಈ ಒಂದು ಪ್ರಸ್ತುತ दोहे ಮೂಲಕ ನಮ್ಗೆ ತಿಳಿಸ್ಕೊಡ್ತಾರೆ. दूसरा दोहे के बारे में हम देखेंगे. जो रहीम उत्तम प्रकृति का करी कसकत कुसंग, चंदन व्याप्त नहीं लिपटे रहत भुजुंग. रहीम जी कहते हैं, जो रहीम उत्तम प्रकृति यानी उत्तम स्वभाव, जो व्यक्ति अच्छे स्वभाव का होता है, का करी सकत कुसुंग, बुरी संगत. जो व्यक्ति अच्छे स्वभाव के होते हैं, जो बुरी संगत या बुरे जो लोग होते हैं, वह अच्छे लोगों का कुछ भी नहीं बिगाड़ सकता है. ಮಕ್ಕಳೇ, ಈ ಪ್ರಕೃತಿಯಲ್ಲಿ ಎರಡು ರೀತಿ ಜನರು ನಮಗೆ ಕಾಣ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಒಬ್ಬ ಒಳ್ಳೆಯ ವ್ಯಕ್ತಿ ಇರ್ತಾನೆ, ಇನ್ನೊಬ್ಬ ಕೆಟ್ಟ ವ್ಯಕ್ತಿ ಇರ್ತಾನೆ. ಯಾವ ಒಳ್ಳೆಯವನು ಇರ್ತಾನೋ ಅವನು ಒಳ್ಳೆಯವನಾಗಿ ಕಾರ್ಯ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇರ್ತಾನೆ, ಅವನು ಒಳ್ಳೆಯ ಮನಸ್ಸು ಕೂಡ ಇರುತ್ತೆ. ಅವನು ಯಾವಾಗಲೂ ಕೂಡ ಒಳ್ಳೆಯ ರೀತಿಯೇ ಮುಂದುವರೆದಂದರೆ, ಅವನು ಒಳ್ಳೆಯವಾಗಿಯೇ ಇದ್ದಂದರೆ ಈ ಕೆಟ್ಟ ಜನರು ಅವನಿಗೆ ಏನು ಕೂಡ ಮಾಡೋಕ್ಕಾಗಲ್ಲ. ಹಲವಾರು ಸಲ ಅವನು ತೊಂದರೆ ಕೊಡ್ತಾರೆ. ತೊಂದರೆ ಕೊಟ್ಟು ಕೂಡ ನೀ ಹೆದರಬೇಡ, ನೀ ಒಳ್ಳೆಯವನಾಗಿ ನೀರು ಒಳ್ಳೆಯ ಕಾರ್ಯ ಕೆಲಸ ನೀನು ಮಾಡು. ನೀ ಎಷ್ಟು ಒಳ್ಳೆಯವನಾಗಿ ಮುಂದುವರಿತೋ ಹಾಗೆ ಕೆಟ್ಟ ಜನರನ್ನಿಂದ ಏನೂ ಕೂಡ ಮಾಡೋಕ್ಕಾಗಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಅದಕ್ಕೆ ಉದಾಹರಣೆ ಕೂಡ ಒಂದು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಜೈಸೆ ಚಂದನ ವಿಷ ವ್ಯಾಪ್ತ ನಹಿ ಲಿಪ್ಟೆ ರಹತ ಭುಜಂಗ. ಚಂದನ ಏನು ಸುಗಂಧರಾಜ ಏನು ಗಿಡ ಏನೈತಿ, ಆ ಚಂದನ ಗಿಡ ಬಹಳ ಶುದ್ಧ, ಬಹಳ ಸುಗಂಧ ಇರುತ್ತೆ. ಆದರೂ ಅದಕ್ಕೆ ಈ ವಿಷಕಾರಿ ಏನು ಹಾವು ಐತಲ್ಲ, ಆ ಹಾವು ಸುತ್ತ ಹರಿದು ಅದಕ್ಕೆ ಕಚ್ಚಿದ್ರೂ ಕೂಡ ಆ ಚಂದನ ಗಿಡದ ಒಳಗೆ ವಿಷವನ್ನು ಸೇರುವುದಿಲ್ಲ. ಯಾಕೆ? ಆ ಚಂದನ ಗಿಡ ಅಷ್ಟು ಶುದ್ಧ ಐತಿ, ಅಷ್ಟು ಸುಗಂಧಿತ ಐತಿ. ಹಾಗಾಗಿ ಆ ವಿಷಕಾರಿದ ಹಾವು ಏನೈತಲ್ಲ ಅದರ ವಿಷದ ಪರಿಣಾಮವನ್ನು ಚಂದನ ಗಿಡದ ಮೇಲೆ ಯಾವುದೇ ಕಾರಣಕ್ಕೂ ಬೀರುವುದಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳೋ ಉದ್ದೇಶ ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ, ನೀವು ಎಷ್ಟು ಒಳ್ಳೆಯವರಾಗಿರ್ತೀರೋ, ಎಷ್ಟು ಒಳ್ಳೆಯ ಕಾರ್ಯ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತೀರೋ, ಎಷ್ಟು ಒಳ್ಳೆಯ ಗುಣ ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಇರುತ್ತೋ ಅಷ್ಟು ಕೆಟ್ಟ ಗುಣ ಯಾರು ಏನು ಕೂಡ ಮಾಡೋಕ್ಕಾಗಲ್ಲ. तो इस तरह जो दूसरा दोहे है, दूसरे दोहे के माध्यम से हमें यहाँ इस तरह संदेश दिया गया है. तो आगे का तीसरा दो दोहे है. तीसरे दोहे के बारे में हम देखेंगे बच्चों. रहीमन देख बड़ेन को लघु न दीजिए डारी, जा काम आवे सुही कहाँ करे तलवारी. रहीमन देख कन बड़े को. रहीम जी कहते हैं, मैंने बहुत सारे ऐसे बड़े लोगों को देखा है. लघु न दीजिए डारी. डारी अंदर मत छोड़ना, तिरस्कार करना. क्योंकि रहीम जी कहते हैं, बड़े लोगों को देखकर छोटों और साधारण लोगों को मत छोड़ना, यानी तिरस्कार नहीं करना है. क्योंकि हमेशा अपने जीवन में जो छोटे और साधारण लोग होते हैं वही अपने काम के लिए आते हैं. जो बड़े लोग होते हैं वह बड़े लोग कभी भी अपने काम के लिए नहीं आते हैं. ಮಕ್ಕಳೇ, ಪ್ರಸ್ತುತ ಒಂದು ದೊಹೆ ಮೂಲಕ ರಹೀಮ್ ಜೋರು ಹೇಳ್ತಾರೆ, ನಾನು ದೊಡ್ಡವರು ಸಣ್ಣವರು ಇಬ್ಬರೂ ಕೂಡ ನೋಡೀನಿ. ಆದರೂ ಪ್ರತಿ ಒಂದು ವ್ಯಕ್ತಿ ಜೀವನದಾಗೆ ಯಾವಾಗಲೂ ಕೂಡ ಅವ್ರಿಗೆ ಸಹಾಯ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಮುಂದೆ ಬರೋದು ಯಾವಪ್ಪ ಅಂದರೆ ಅವನ ಚಿಕ್ಕವ ಮತ್ತು ಸಾಧಾರಣ ಬಡ ವ್ಯಕ್ತಿ ಮಾತ್ರ ಸಹಾಯ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಮುಂದೆ ಬರ್ತಾರೆ. ಯಾವುದೇ ಕಾರಣಕ್ಕೂ ದೊಡ್ಡವರು ಶ್ರೀಮಂತೇನು ವ್ಯಕ್ತಿ ಇರ್ತಾರೆ ಅವ್ರು ಯಾವುದೇ ಕಾರಣಕ್ಕೂ ಸಹಾಯ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಬರೋದಿಲ್ಲ. ಹಾಗಾಗಿ ಆ ಬಡ ಜನರಿಗೆ ನೀವು ಸಣ್ಣವರಿಗೆ ಸಾಧಾರಣ ವ್ಯಕ್ತಿಗೆ ನೀವು ಜಾಸ್ತಿ ನೆಂಬರಿ. ಅವ್ರಿಗೆ ಯಾವುದೇ ಕಾರಣಕ್ಕೂ ನೀವು ತಿರಸ್ಕಾರವನ್ನು ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಹೋಗಬೇಡಿ. ಯಾಕಂದರೆ ದೊಡ್ಡವರು ಯಾವುದೇ ಕಾರಣಕ್ಕೂ ನಮಗೆ ಸಹಾಯ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಬರುವುದಿಲ್ಲ.
ನಮ್ಮಿಂದನೇ ಸಹಾಯ ಮಾಡ್ಕೋತಾರೆ. ಆದರೆ ಅವರಿಂದ ಯಾವುದೇ ನಮಗೆ ಸಹಾಯ ಆಗೋದಿಲ್ಲ, ಯಾವುದೇ ಕಾರ್ಯ ಕೆಲಸ ನಮಗೆ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಬರೋದಿಲ್ಲ. ಹಾಗಾಗಿ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ ಹೇಳೋದು ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ, ಅವರು ಈ ಸಣ್ಣ ಮತ್ತು ಏನು ಬಡ ಜನ, ಸಾಧಾರಣ ಜನರೇನರ ಅವ್ರಿಗೆ ನೀವು ತಿರಸ್ಕಾರ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಹೋಗಬೇಡ್ರಿ, ಅವ್ರಿಗೆ ನೀವು ಬಿಟ್ಟು ಕುಡಿಬೇಡ್ರಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಒಂದು ಉದಾಹರಣೆ ಕೂಡ ನಮ್ಗೆ ಹೇಳ್ತಾರೆ. ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ, ಜಾ ಕಹಾಂ ಆವೆ ಸುಹಿ ಕಹಾ ಕರೆ तलवार जिस यानी क्योंकि जहाँ सुई काम आती है, जहाँ सुई की आवश्यकता होती है, वहाँ तलवार किस काम के लिए आता है. ಅಂದರೆ ಹೇಳೋ ಉದ್ದೇಶ ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ, ಈಗ ನಾವು ಯಾವ ಒಂದು ಕಾರ್ಯ ಕೆಲಸಕ್ಕೆ ಅಲ್ಲಿ ಸುಹಿ ಅಂದರೆ ಸೂಜಿ ಉಪಯೋಗ ಬರುತ್ತೆ, ಸೂಜಿ ಕೆಲಸಕ್ಕೆ ಬರುತ್ತೆ. ಅಂಥ ಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ನಾವು ಸುಹಿನ ಉಪಯೋಗವನ್ನು ಮಾಡ್ಕೋಬೇಕು ಅಂಥ ಕೆಲಸದಲ್ಲಿ. ಈ ತಲವಾರು ಬಹಳ ದೊಡ್ಡದೈತಿ, ಖಡ್ಗ ಬಹಳ ದೊಡ್ಡದೈತಿ ಅಂದರೆ, ಆ ಸೂಜಿ ಮಾಡೋಂಥ ಕೆಲಸ ಮಾಡೋಂಥ ಜಾಗಿಗೆ ಈ ತಲವಾರು ತೊಗೊಂಡು ಹೋದ್ರೆ ಅದು ಏನು ಪ್ರಯೋಜನ ಆಗುತ್ತೆ? ಯಾಕಂದರೆ ತಲವಾರು ಕಾಣಲಿಕ್ಕೆ ದೊಡ್ಡದೈತಿ, ಆದರೂ ಅಲ್ಲಿ ತಲವಾರು ಕೆಲಸಕ್ಕೆ ಬರೋಂಗಿಲ್ಲ. ಈಗ ಎಲ್ಲೇ ನನಗೊಂದು ಚಿಕ್ಕದು ಒಂದು ಹೋಲ್ ಹಾಕಬೇಕು, ಆ ಹೋಲ ಹಾಕಲಿಕ್ಕೆ ಸುಯಿ ಬಹಳ ಮುಖ್ಯ, ಸೂಜಿ ಬಹಳ ಮುಖ್ಯ. ಸೂಜಿಯಿಂದ ಮಾತ್ರ ಹೋಲ್ ಹಾಕಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ. ಅದೇ ಒಂದು ನಾನು ಆ ಸುಯಿ ಜಾಗಿಗೆ ತಲವಾರು ತೊಗೊಂಡು ನಾನು ಹೋದೆ, ಭಾಳ ದೊಡ್ಡದೈತಪ್ಪ, ಇದ್ರ ಬೆಲೆ ಕೂಡ ಭಾಳ ಜಾಸ್ತಿ ಐತಿ, ಇದು ಸೇಟ್ ಐತಂತ ನಾನು ತಲವಾರು ತೊಗೊಂಡು ಹೋದರೆ ಅಲ್ಲಿ ಆ ಸಣ್ಣ ಹೋಲ್ ಹಾಕಲಿಕ್ಕೆ ತಲವಾರು ಕೆಲಸಕ್ಕೆ ಬರೋದಿಲ್ಲ. ಹಾಗಾಗಿ ಎಲ್ಲಿ ಅಂದರೆ ಇಲ್ಲಿ ಭಾಳ ಮುಖ್ಯವಂತ ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ, ಸೂಜಿ ನಮಗೆ ಭಾಳ ಸಹಾಯ ಮಾಡುತ್ತೆ, ಸೂಜಿ ನಮ್ಗೆ ಭಾಳ ಉಪಯೋಗ ಆಗುತ್ತೆ. ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಉಪಯೋಗನ ಮಾಡ್ಕೋಬೇಕು. ಆ ದೊಡ್ಡ ತಲವಾರು ಅದು ನಮ್ಗೆ ಉಪಯೋಗ ಆಗೋದಿಲ್ಲ, ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಬಿಟ್ಟು ಕೊಡಬೇಕು ಅಂದರೆ ಹೇಳೋದು ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ, ಸೂಜಿ ಹೆಂಗೆ ಸಣ್ಣದೈತೋ, ಹೆಂಗೆ ಸಾಧಾರಣ ಐತೋ, ಹಾಗೆ ಬಡವರು ಮತ್ತು ಸಾಧಾರಣ ಜನರು ಮಾತ್ರ ನಮ್ಮ ಕೆಲಸಕ್ಕೆ ಬರ್ತಾರೆ. ತಲವಾರು ಅಷ್ಟು ದೊಡ್ಡದೈತಿ, ಅದು ಇಲ್ಲಿ ಕೆಲಸಕ್ಕೆ ಬರೋದಿಲ್ಲ, ಅದು ಅದರಿಂದ ನಮಗೆ ಸಹಾಯ ಕೂಡ ಆಗೋದಿಲ್ಲ. ಹಾಗೆ ಶ್ರೀಮಂತ ವ್ಯಕ್ತಿಗಳು ಏನು ದೊಡ್ಡವ್ರು ಇರ್ತಾರಲ್ಲೋ, ಅವ್ರು ಯಾವುದೇ ಕಾರಣಕ್ಕೂ ನಮ್ಮ ಕೆಲಸಕ್ಕೆ ಬರೋದಿಲ್ಲ ಅಂತೇಳಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಮಕ್ಕಳೇ. ಬಡೆ ಬಡಾಯಿ ನ ಕರೆ ಬಡೇ ನ ಬೋಲೆ ಬೋಲ ರಹಿಮನ್ ಹೀರಾ ಕಬ್ ಕಹೆ ಲಾಖ ಟಕ ಮಮ ಮೋಲ್. ಮೋಲ್ ಅಂದ್ರೆ दाम. रहीम जी कहते हैं, बड़े बड़ाई न करे बड़े न बोले बोल. जो बड़े लोग होते हैं वह ज़्यादा, बड़े लोग न ज़्यादा बोलते हैं न अपनी प्रशंसा करते हैं. बड़े लोग ने जो ज्ञानी होते हैं, जो साहित्यकार होती है, जो महान स्वामी जी होती है, जो महान साधु सन्यासी होते हैं, वह बहुत ही श्रेष्ठ होते हैं. उनका विचार भी श्रेष्ठ होते हैं, उनका काम भी श्रेष्ठ होते हैं. लेकिन वह ज़्यादा नहीं बोलते हैं, वह सिर्फ दूसरों को ज्ञान दिलाने का जो काम है उतना ही वह बोलते हैं. और वह इतने ज्ञानी होते हुए भी वह कभी भी खुद का प्रशंसा नहीं करते हैं. बच्चों, ಹೇಳೋದೇನಪ್ಪ ಅಂದರೆ, ಈ ಮಹಾನ್ ಸ್ವಾಮೀಜಿಗಳು, ಮಹಾನ್ ಸಾಹಿತ್ಯಕಾರಗಳು, ಮಹಾನ್ ಸಾಧು ಸನ್ಯಾಸಿಗಳು, ಅವ್ರು ಭಾಳ ದೊಡ್ಡವ್ರು ಇರ್ತಾರೆ, ವಿಚಾರ ಕೂಡ ಭಾಳ ದೊಡ್ಡದು ಇರುತ್ತೆ, ಅವ್ರ ಕಾರ್ಯ ಕೆಲಸ ಕೂಡ ಭಾಳ ಶ್ರೇಷ್ಠವಾದ ಕಾರ್ಯ ಕೆಲಸ ಇರುತ್ತೆ. ಆದರೂ ಅವ್ರು ಯಾವಾಗಲೂ ಕೂಡ ಜಾಸ್ತಿ ಮಾತನಾಡೋದಿಲ್ಲ. ಏನು ಕಾರ್ಯ ಕೆಲಸ ಐತೆ ಅಷ್ಟೇ ಅವ್ರು ಮಾತಾಡ್ತಾರೆ ಸೀಮಿತವಾಗಿ. ಆಮೇಲೆ ಯಾವಾಗಲೂ ಕೂಡ ಅವ್ರು ತಮ್ಮ ಸ್ವಂತ ಪ್ರಶಂಸೆ ಕೂಡ ಅವ್ರು ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋದಿಲ್ಲ. ನಾನು ಭಾಳ ಶ್ರೇಷ್ಠ ಇದ್ದೀನಿ, ಭಾಳ ನಾನು ಜ್ಞಾನಿ ಇದ್ದೀನಿ ಅಂಥೇಳಿ ಅವ್ರು ಯಾರಿಗೂ ಕೂಡ ಹೇಳಿಕೊಡೋದಿಲ್ಲ ಮಕ್ಕಳೇ. ಅಂಥ ಶ್ರೇಷ್ಠವಂತ ವ್ಯಕ್ತಿಗಳು ವಿಚಾರಗಳು ನಾವು ತಿಳ್ಕೋಬೇಕು. ಅಂಥ ಶ್ರೇಷ್ಠ ಅಂತ ವ್ಯಕ್ತಿಗಳು ಯಾವಾಗಲೂ ಕೂಡ ನಾವು ಗೌರವವನ್ನು ಕೊಟ್ಟು ಅವ್ರ ಜೊತೆಗೆ ನಾವು ಇರಬೇಕು ಮಕ್ಕಳೇ. ರಹೀಮ ಕಹತೆ ಹೇ ಹೀರಾ ಕಬ್ ಕಹೆ ಲಾಖ ಟಕಾ ಮೋಲ್. ರಹೀಮ್ ಜಿ ಅವ್ರು ಹೇಳ್ತಾರೆ, ಹೀರಾ ಅಂದ್ರೆ ವಜ್ರ ಯಾವಾಗಲೂ ಕೂಡ ಹೇಳೋದಿಲ್ಲ, ನಾನು ಶ್ರೇಷ್ಠ ಇದ್ದೀನಿ, ನನ್ನ ಬೆಲೆ ಲಕ್ಷಗಟ್ಟಲೆ ಐತೆ ಅಂತೇಳಿ ಅದು ಹೇಳೋದಿಲ್ಲ. ಆದ್ರೆ ತಂದು ಮಾಡೋದೇನು ಕಾರ್ಯ ಕೆಲಸದ, ಆ ಮಾಡೋದು ಕಾರ್ಯ ಕೆಲಸ ಭಾಳ ಸಂತೋಷದಿಂದ ಖುಷಿಯಿಂದ ಮಾಡುತ್ತೆ ಮಕ್ಕಳೇ ಅಂಥೇಳಿ ಇಲ್ಲಿ ನಮಗೆ ತಿಳಿಸ್ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಮಕ್ಕಳೇ. तो बच्चों, हम ये चारों जो दोहे हैं, चारों दोहे का सुंदर रूप से हमने यहाँ
भावार्थ हमने देख लिया है। मैं आशा करता हूँ कि आपको इसके बारे में अर्थ या परिचय होगा। तो आगे का जो भाग है वह हम देखेंगे। तो एक वाक्य में उत्तर लिखिए का जो प्रश्न है इसका हम यहाँ अध्ययन करेंगे या देखेंगे। तो सुजान लोग संपत्ति क्यों संग्रह करते हैं? सुजान है सज्जन, उसका उत्तर सुजान लोग दूसरों को या दूसरों का कल्याण करने के लिए संपत्ति संग्रह करते हैं। चंदन के पेड़ से कौन लिपटे रहता है? चंदन गिड़के यार सुत्ताकिदे ಏನು सुत्ताकिदे? चंदन के पेड़ से सांप लिपटे रहता है। रहीम किसका तिरस्कार न करने के लिए कहता है? रहीम छोटे और जो साधारण लोगों का तिरस्कार न करने के लिए कहते हैं। कौन अपनी प्रशंसा नहीं करते हैं? जो बड़े लोग होते हैं वो अपनी प्रशंसा नहीं करते हैं। तो 2-3 वाक्य में उत्तर लिखिए। रहीम सज्जनों के बारे में क्या कहता है? सावधान से उत्तर दीजिए। रहीम जी का सज्जन के बारे में कहते हैं, सज्जन लोग हमेशा दूसरों को कल्याण करने के लिए संपत्ति संग्रह करते हैं। उदाहरण ने जैसे पेड़ फल खुद नहीं खाते हैं, सरोवर पानी खुद नहीं पीते हैं। दूसरा प्रश्न, रहीम ने भुजंग के उदाहरण से क्या बताया है? रहीम ने भुजंग के उदाहरण से यह बताया है, जैसे चंदन के पेड़ से सांप लिपटे रहने पर चंदन में उसका विष व्याप्त नहीं होता है। तो तीसरा प्रश्न को हम देखेंगे बच्चों। छोटे लोगों में महत्व को रहीम ने कैसे व्यक्त किया है? जो छोटे साधारण जो लोग होते हैं वो हमेशा आपको काम के लिए आते हैं। ऐसे लोगों को हम तिरस्कार नहीं करना है। उदाहरण भी हम यहाँ बता सकते हैं। जहाँ सुई काम आता है वह तलवार क्या करता है? इस तरह भी आप यहाँ लिख सकते हैं बच्चों। हीरे के बड़प्पन को रहीम ने कैसे बताया है? हीरे के बड़प्पन रहीम कहते हैं कि हीरा कभी भी नहीं कहता है मेरा मूल्य लाख मुद्राएं है। तो इस तरह कहते हैं। तो हम आगे का देखेंगे। तो यहाँ जोड़ कर लिखिए दिया गया है। ಅಂದ್ರೆ ಒಂದಿಸಿ ಬರ್ರಿ ಅಂತೇಳಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಮಕ್ಕಳೇ। ಮೊದಲನೇ ಭಾಗದಂದು ಓದ್ತೀನಿ, ಬಿ ಭಾಗದಂದು ನೀವು ಅದಕ್ಕೆ ಸರಿಯಾಗಿ ಬರೋಂಥ ಆನ್ಸರನ್ನು ಹೊಂದಿಸಿ ಬರಿಬೇಕು. ತರುವರ ಒಂದು ಉದಾಹರಣೆ ಹೇಳ್ತೀನಿ. ತರುವರ ಅಂದರೆ ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ ಅದು ಫಲ ನಹಿ ಖಾತಾ ಅಂಥೇಳಿ ಇಲ್ಲಿ ಐತಿ, ಹಂಗೆ ನೀವು ಹುಡುಕ್ಯಾಡಿ ಬರಿಬೇಕು. चंदन पेड़ लिपटे रहत भुजंग, देख बड़े न को लघु न दीजिए डारे, हीरा लाख टका मममो। यानी बच्चों ये क्या किया है? पहले जो 1 से 4 तक दिया ना, उसका जो बाजू में जो उत्तर है वह ऊपर से नीचे से ऊपर इस तरह दिया गया है। आप फिर एक बार पढ़कर लिख सकते हैं। तो अनुरूपता के बारे में भी आप देखिए। यहाँ जो भावार्थ में हो या पद में इसका उत्तर मिल सकता है। तरु यानी पेड़, तलवार यानी खड़ग, दूध यानी चीर, भुजंग यानी सांप, मोल यानी दाम, बोल यानी बोल, काज यानी कार्य, संपत्ति यानी धन। तो इस तरह आप यहाँ देख सकते हैं या लिख सकते हैं। तो आगे का और एक यहाँ एक हमें बॉक्स दिया गया है, वह आप देखिए।
तो बहुत सारे ऐसे जो पुस्तकों में, किताब में वो अभी भी प्रश्न है, आप वो देख कर लिख सकते हैं। मैं ज़्यादा जो अति महत्वपूर्ण हो या आपको सही ढंग से लिखने आता है उस पर ज़्यादा ध्यान मैंने यहाँ दिया गया है। तो ये बाजू में हमें यहाँ कहीं चित्र भी दिखाया गया है। जो पहला चित्र है वह इमारत का चित्र है या मकान भी हम कह सकते हैं। दूसरा जो है वह सांप का चित्र है, कहीं सांप के नाम आप याद करके लिख सकते हैं। और तीसरा जो है एक ग्लास है, उसमें क्या है, शरबत है। जो चौथा जो है वह बैल और गाड़ी है वह आप। और पांचवा जो है हमारे घर में खाना पकाने के लिए जो बर्तन होते हैं वह बर्तन का चित्र भी यहाँ दिया गया। तो बच्चों वो चित्र को देखकर वो चित्र को क्या कहते हैं इसका शब्द यहाँ हमें लिखना है। तो पहला देखिए यहाँ एक शब्द दिया गया है, वह कौन से ने, ई दिया है, उसके बाद नहीं दिया है, र दिया है, त दिया है। हाँ, तो इमारत इस तरह लिखना है। तो दूसरा जो है पहला बॉक्स नहीं दिया है, दूसरा दिया है, तीसरा नहीं है, चौथा है। तो इस यहाँ एक सांप का नाम हमें लिखना है, अजगर। तो तीसरा जो है बै दिया है, खाली है, गा दिया है, खाली है, बैलगाड़ी। तो चौथा श र दो नहीं दिया है, शरबत। तो पांचवा घर में जो खाना पकाने के जो वस्तु होते हैं ना उसे हम क्या कहते हैं, बर्तन। वेरी गुड। तो इस तरह आपको यहाँ उत्तर लिखना है बच्चों। तो आखिरी का एक जो है वह बहुत ही महत्वपूर्ण है, वह मैंने पुस्तक में आपको बताता हूँ, पुस्तक में देख सकते हैं। शुद्ध रूप लिखिए इस तरह दिया गया है। तो पहला है रुवतर। तो आपको इसे सही तरह से लिखना है। तो तरुवर इस तरह शुद्ध लिखना है। तो गंजे भू दिया गया है, उसे हम क्या करना है, भुजंग इस तरह लिखना है। तो तीसरा जो है वातरील इस तरह दिया है, तो उसे भी हम सही तरह से लिखना है। तो चौथा दिया है प्रतिक्रोश ऐसा दिया गया है, तो उसे हम क्या करना है, सही ढंग से लिखना है। तो पांचवा है कात हिजरप। तो ये जो शब्द है ये शब्द आपको यहाँ गलत रूप से दिया गया है या अशुद्ध रूप से दिया गया है। तो इस शब्द को हमें यहाँ क्या करना है, तो उसे हमें सही ढंग से दिया गया है। तो बच्चों इस तरह जो रहीम की जो दोहे थे उस दोहे का सविस्तर अध्ययन हम यहाँ देख लिया है। तो आपको और भी एक काम करना है, आपके पाठशाला के जो हिंदी शिक्षक जो है यानी हिंदी जो अध्यापक है उनसे अगर कोई नहीं मालूम हुआ या अर्थ नहीं समझ गया तो आप क्या करें, उन्हें फिर एक बार पूछ लीजिए, अच्छी तरह से तैयारी कर लीजिए। क्योंकि ये दोहे होते हैं ना, इसके जो विचार होती है वह बहुत ही श्रेष्ठ होती है। क्योंकि दोहे में जो विचार है वह विचार हम किसी एक कविता या पाठ से नहीं मिलते हैं, लेकिन दोहे से बहुत ही अच्छे विचार हमें मिलते हैं। तो बच्चों और इसका जो गृह कार्य भी है वह गृह कार्य यानी जो प्रश्न उत्तर का जो कार्य है वह आप अच्छी तरह से पढ़ लीजिए। और दोहे जिस तरह आप पद्य को कंठस्थ करते हैं ना, तो उसी तरह इस दोहे को भी आप कंठस्थ कर लीजिए। और ज़्यादा से ज़्यादा परीक्षा में हमें दोहे का भावार्थ लिखिए, इस तरह प्रश्न पूछा जाता है। तो आप एक दो बार वो दोहे को अच्छी तरह से पढ़ लीजिए और पीछे अपने पाठ्य पुस्तक में या किताब में जो
दोहे है ना, हर एक दोहे का भावार्थ हमें दिया गया है, तो वह भावार्थ अच्छी तरह से आप पढ़ लीजिए। अगर भावार्थ को आप अच्छी तरह से पढ़ लिया तो आपको उसके आधार पर कोई प्रश्न पूछा गया तो उस प्रश्न का उत्तर भी आप बहुत ही आसानी से लिख सकते हैं। तो बच्चों, मैं आशा करता हूँ कि आपको सही ढंग से इसका अर्थ हुआ होगा। तो फिर एक बार मैं सभी पूज्य गुरुवर जी को भक्तिपूर्वक नमन करता हूँ और आपको भी इस अवधि के लिए मैं धन्यवाद कहकर मेरा जो ये अवधि था, इस अवधि को यहीं पर विराम देता हूँ। धन्यवाद।